हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे हरे, हरे कृष्णा हरे राम, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण राम राम हरे हरे, हरे कृष्ण राम कृष्ण हरे राम, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे गोवर्धन हरि श्री गुरुदानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बजरंग बली की जय। ओम नमः पार्वती पते हर हर महादेव। सद्गुरु स्वामी दिव्यानंद पुरी महाराज की जय। हरि ओम सहनावतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं तेषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं प्रभावतीक्षेत्रनिवासिनं तं नमामि वेदान्तवेदां वरिष्ठम्। गुरु परमात्मा परेषु ऐसा ज्याचा दृढ विश्वासू देवतयाचा अंकेला स्वये संचला त्याचे घरा एका जनार्दनी गुरुदेव येथे नाही बा संशय। आज भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने आपले इथे परमपूज्य प्रातस्मरणीय वैराग्यमूर्ती
वैकुंठवासी मथुरामजी बाबा यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं चालत असणारा हा उत्सव. त्या उत्सवामध्ये कथा पण आहे, दररोज पारायण आहे. सकाळी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी कथा आणि रात्री दररोजचे कीर्तन, अशा प्रकारचा हा कार्यक्रम आपल्या इथे चालू आहे. आणि त्या कार्यक्रमामध्ये थोडक्यामध्ये माझी प्रवचन सेवा, यानंतर पुन्हा कीर्तन होणार आहे, पण प्रवचन सेवा एक थोडक्यामध्ये असावी म्हणून सगळ्यांचा आग्रह, त्या आग्रहास तो प्रवचन सेवेचा योग घडून आलेला आहे. प्रवचन करत असताना आपण प्रवचनासाठी अभंगच घेतलेला आहे भगवान संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांचा. शांतीब्रह्म भगवान संत श्रेष्ठ एकनाथ महाराज त्यांचा हा अभंग आहे. ज्यांनी हा अभंग लिहिलेला आहे त्यांचे स्वतःचेच अशा प्रकारची निष्ठा आहे. आणि म्हणून मग आपल्याला सांगतात की असा असं तुम्हाला अनुभव सांगतो माझा. ज्यानं श्रीगुरूवर विश्वास ठेवला, निष्ठा ठेवली, त्याचं काय फल मिळतं ते स्वतःच्या जीवनातल्या अनुभवावरून भगवान संत श्रेष्ठ एकनाथ महाराज सांगतात. एकनाथ महाराज म्हणतात, गुरु परमात्मा परीशू ऐसा ज्याचा दृढ विश्वास, देवतयाचा अंकेला सोये संचला त्याचे घरा. ज्याचा दृढ विश्वास आहे की गुरु परमात्मा आहे आणि ते परमेश्वरच आहे, असा ज्याचा दृढ विश्वास आहे, असं नुसतं मानणं वेगळं, दृढ विश्वास असणं वेगळं, असा ज्याचा दृढ विश्वास आहे. ज्याचा कुणाचा असेल, कुणाचा दृढ विश्वास बसेल काही सांगता येत नाही. माझे गुरु परमात्मा आहेत, ते साक्षात परमेश्वर आहेत, असा विश्वास कुणाचा बसेल हे मात्र सांगता येत. कुणाची निष्ठा कशी असेल काही सांगता येत नाही. कोण जाणे कोणाकडे उपासना, कोण या वचनाप्रती पाळा. पण मात्र ज्याचा असा विश्वास आहे, देव त्याचा अंकित राहतो नाही, देव त्याच्या अधीन राहतात. अंकित राहणं म्हणजे काय, देवानं अधीन राहणं. देव त्याच्या स्वाधीन असतात आणि देव त्यांच्या घरी स्वतःहून राहतात. देवाला या म्हणायची गरज नाही, आणायची गरज नाही, देवाला राहा म्हणायची सुद्धा आवश्यकता नाही. स्वये संचला त्याचे घरा, स्वतःच येऊन देव त्यांच्या घरी राहतात. हा नाथरायांचा अनुभव आहे. भगवान नाथराय जे सांगतायत ना, त्यांनी स्वतः तशा प्रकारची गुरुनिष्ठा ठेवली आणि त्या गुरुनिष्ठेमुळे त्यांना भगवंताची प्राप्ती झाली म्हणून ते सांगतायत नाही. नाथ महाराज त्यांचं जे चरित्र आहे ना, ते चरित्र सांगत असताना नाथ महाराजांचं चरित्र बाल्यावस्थेतलं, लहानपणी ते असं कथेला जायचं. पैठण म्हणजे दक्षिण काशी म्हणलं जातं पहिल्यापासून. आणि पैठणमध्ये विद्वान लोक खूप राहत होते. विद्वत्ता पैठणमध्ये काशीसारखे, म्हणून दक्षिण प्रांतामधली काशी म्हणजे पैठण असं म्हटलं जातं. इतके विद्वान तिथं होते लोक, फार विद्वान लोक असतात. शास्त्राचा निर्णय, धर्माचा निर्णय करायचा असला तर ते निर्णय करण्यासाठी प्रसिद्ध असं गाव म्हणजे पैठण गाव. पैठण गावामध्ये कोणते निर्णय, भगवान संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींना सुद्धा शुद्धीपत्र देण्यासाठी कुठं जावं लागलं, तर शुद्धीपत्र घेण्यासाठी पैठणला जावं लागलं. असं जे पैठण क्षेत्र आहे, त्या पैठण क्षेत्रामध्ये नाथ महाराजांचा जन्म झाला. नाथ महाराजांचं असं होतं की जन्मल्याबरोबर काही दिवसातच त्यांचे आई वडील गेले. काय एखाद्याचं भाग्य कसं म्हणावं काही सांगता येत नाही. तेवढ्या बाबतीमध्ये त्यांचं मात्र दुर्भाग्य होते की जन्मल्याबरोबर माता पिता स्वर्गवासी झाले. पण आजोबा आजीनं सांभाळ केला. आजोबा आजी होते, तर आजोबा आजीनं आता आपलं लेकरू आहे, आपले दोन्ही गेले, सुने गेले, लेकरही गेला, तर आपल्याला आता हेच आधार आहे असं समजून त्या लेकराचा सांभाळ करू लागले. नाथरायांचा सांभाळ करत होते. नाथरायांना जसं कळायला लागलं तसं मग ते आजोबासोबत कथेला जायचे, पोथीला जायचे, पुराणाला जायचे, पोथी पुराण कथा वगैरे अशी जायचे. तिथे गेल्यानंतर नुसतं बसायचे नाही असं ऐकत. आता हे लेकरं जसे बसलेत नाही तर तसे नुसते बसायचे नाही, त्याच्यामध्ये प्रश्न करायचे त्या कथाकाराला. त्यांनी कथा सांगत बसून त्यांना प्रश्न करायचे. आणि ते प्रश्न असे असायचे की ते कथाकार सुद्धा चक्रावून जायचे, प्रश्नाचं उत्तर कसं द्यावं. काही काही प्रश्नाचे उत्तर देता येते, पण काही काही प्रश्नाचे उत्तर देता येत नव्हते. नाही म्हणजे कमालही नाही ते, ह्या एवढ्याशा लहान मुलाला एवढी बुद्धी कसं काय, एवढं कसं काय ज्ञान प्राप्त झालं असेल त्याला. कधी कधी असे प्रश्न करणारे लेकरं असतात, कधी काय प्रश्न करतील काही सांगतात नाही. काही काही लेकरांची बुद्धी फार तल्लख असते नाही.
संभाजीनगरला एकदा पूर्वी भागतचा कथा करत होतो ना, कथा करण्यासाठी संभाजीनगरला गेलो होतो. तर तिथे एका घरी जाण्याचा प्रसंग आला. त्यांनी घरी घेऊन गेले, दूध पाणी वगैरे घेण्यासाठी घरी घेऊन गेले, पाहुणचार करण्यासाठी. त्याने अगोदरच सांगून ठेवलं, ह्याचा जो मुलगा आहे ना प्रश्न फार करतो बाबा, तो कोणालाही प्रश्न विचारतो, कोणत्याही महाराजाला प्रश्न विचारत. तुम्हालाही प्रश्न विचारेल म्हणजे विचारू द्या, काय ते विचारेल त्याला काय, अवघड प्रश्न विचारतो म्हणजे नाही असं. हो, अवघड प्रश्न विचार. मी गेलो, तिथे गेल्यानंतर ते दूध वगैरे होण्याच्या अगोदर ते आलं मोबाईल करून बसणं माझ्याकडे. महाराज एक प्रश्न विचारू. अगोदर लोकांनी सांगितलं ते प्रश्न विचारतील, प्रश्न विचारून मला विचार. मला प्रश्न काय विचारला मला म्हणला, महाराज ते ऊस गोड कशामुळे असतो? आता काय सांगा, ऊस गोड कशामुळे असतो? त्याला मोठं पेचाच आहे की नाही, ऊस गोड कशामुळे असतं नाही का? त्याला म्हणलं ते ऊसाचं जे समजावून सांगायला लागलं का, ऊसाचं जे बियाणं आहे ना त्याच्यामध्ये एक क्षमता आहे. पृथ्वीमध्ये असणारा जो गोड रस आहे तेवढा शिवण करतो. पृथ्वीमध्ये 6 प्रकारचे रस भगवंताच्या कृपेनं विद्यमान आहेत. षड्रस म्हणतात त्याला. कटू, आम्ल, लवण, तिक्त, कषाय, मधुर आम्ल लवण कटू कषाय तिक्त भेदात नाही. मधुर, आम्ल, लवण, कटू, कषाय, तिक्त 6 प्रकारचे. मधुर म्हणजे गोड, आम्ल म्हणजे आंबट, लवण म्हणजे खारट तिखट नाही का. पुन्हा तिक्त, कटू कडू आणि कषाय म्हणजे तुरट. 6 रस आहेत पृथ्वीमध्ये ऑलरेडी तयार रस नाही का, रस तयार. तर त्याच्यात रस घेण्याचं जो सामर्थ्य आहे ना त्या बीजामध्ये सामर्थ्य. मिरचीचं बीज जर टाकलं त्या मातीमध्ये ते पृथ्वीतून काय करतं, नेमकं तिखट तेवढा अंश घेत नाही. पृथ्वीचा तिखट अंश तेवढा घेतो. आणि कडुलिंबाची लिंबोळी टाकली की ती काय करते, कडू अंश तेवढा घेते नाही का, पृथ्वीमधला कडू भाग घेतो. किंवा कारल्याचं काय करतं, ते कडू अंश तेवढंच घेत नाही. तसं ऊसाचं जे बियाणं म्हणत नाही त्याला आपण बियाणं म्हणतो नाही का. ऊसाचं बियाणंच नाही म्हणतो, बियाणं म्हणजे बियाणंच नाही. त्याच्यामध्ये एक भगवंतानं शक्ती दिलेली, पृथ्वीमधला मधुर रस सेवन करतं, शोषण करतं. पृथ्वीतला मधुर म्हणजे गोड रस जो आहे तेवढा सेवन करतं, म्हणून ऊस गोड आहे. गुपचूप बसलं म्हणजे काही जास्त बोललं नाही का, घराला द्यायच्या पलीकडे प्रश्नच करत नाही. पण सांगायचं तात्पर्य असं की प्रश्न करते काही असे असतात. काही लेकरांनी सुद्धा प्रश्न केल्यानंतर लोक चक्रावून जातं, काय उत्तर द्यावं असं नाही का. तिथल्या पुराणिकांचे, तिथले कथाकारांचे अशा प्रकाराने डोके चक्रावून द्यायचे. ते म्हणले हे लेकरू किती मेधावी, किती बुद्धिमान लेकरू नाही, याचे प्रश्नाची उत्तरं द्यावीच कसे नाही. एकमेकाला विचारायचे, असं प्रश्न केला काय उत्तर द्या, काय उत्तर द्या, मलाही कळत नाही, मलाही कळत नाही. सगळ्यांनी म्हणून एक दिवशी सांगितलं ना, आता तू फार बुद्धिमान आहेस रे बाबा, तुझ्या प्रश्नाचे उत्तर देण्याची शक्ती आमच्यात नाही गड्या. आम्ही विद्वान पण तुझ्या प्रश्नाचे उत्तर देवा एवढी विद्वान नाही गड्या. खरं सांगतो तुला, तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुला जर मिळालं असं वाटत असेल एखाद्या थोर महात्म्याकडे तू जा गड्या, आमच्यामध्ये नाही ती शक्ती नाही. सरळ त्यांनी कबूल केलं नाही. खरे जर आपल्याला प्रश्नाचे उत्तर येत नसेल तर आपण उगाच काहीतरी सांगू नये नाही का. उलटं सुलटे उत्तर देऊन येत नाही म्हणून सांगून जा. कळत असेल तर सांगा, तुम्ही सरळ सांगा आपल्याला नाही बाबा कळत आहे, माहीत नाही, मी काय सांगू तुम्हाला, मला माहीतच नाही तर काय सांगू. कधी कधी तसं मी लगेच शरणागती घेतो, नाही बाबा आपल्याला नाही माहिती नाही. माहीत असलं तर सांगा, माहीत नसलं तर उगाच काय इकडे तुला आडी वेळे घेऊन काय सांगायचं. येत असेल तर सांगा, नाही येत नाही म्हणलं तर कोणता आपला अपमान आहे. सगळ्याला सगळं कळत असतं नाही का. जगामध्ये सगळ्यांना सगळं कळत नसतं, थोडंफार कळत असतं, थोडंफार नाही कळत नाही ना. काही काही कळतं, बाकीच्याला काही कळत नाही. काही गोष्टी ज्याला कळतं त्यालाच कळतात. आपल्याला असं वाटतं घ्यायला काही कळत नाही, पण त्याला सुद्धा काही कळत असतं. असं नाही समजून त्याला काही कळत नाही म्हणजे त्याला काहीच कळत नाही. कधी कधी असं होतं ना. एकदा नदीतून असं वायर पलीकडण्याचं होतं. असं पाईप टाकले नदीमध्ये, पाईप टाकून ते पलीकडून वायर काढायचं. ते इंजिनियर तिथे प्रयत्न करू लागले, पण ते काय होतं त्याला अशी बेंड होती काही 2-4 ठिकाणी. त्यांचं वायर काही पलीकडे जायला, वायर पलीकडे जायला परेशान होऊ लागले. तर काय कसं वायर काढायचं पलीकडे, काय युक्ती करायला कळत नाही. तेवढे ते गुरखी आला.
गुरु तुम्हाला काय चाललंय साहेब, काय करायला तुम्ही? म्हणजे जाय तिकडं, आम्ही एवढे परेशान आलो, इंजिनियरच आहे, परेशान व्हायला पण तू आपण मध्ये मध्ये काय चाललं काय चाललं, जा तिकडं थोडं सांभाळ. काय चाललं काय चाललं? आपण मला सांगाल का नाही काय चाललं, काय चाललं तुला, काय सांगायचं तुला, काय करायचं त्याच्यात नाही, पण सांगा तर खरं ना काय तुम्ही बरोबर होतं असं ते काय किंवा जातच नव्हता नाही का, सांगा तर खरं नाही म्हणजे बरोबर सांगतो. ऐक, हे वायर आम्हाला इकडून तिकडं नदीच्या पलीकडच्या गटावर काढायच्या, पण मध्ये बेंड असल्यामुळं वायर काही जाईल, त्याच्यासाठी आम्ही परेशान. म्हणजे हां काय अवघड आहे याच्यामध्ये, तुम्ही काय इतकं परेशान व्हायले. त्यानं काय केलं गेला की बिळामध्ये उंदीर धरला, बिळामध्ये कापड होतं का, उंदीर धरला, त्या उंदराच्या शेपटीला ते वायर बांधलं, उंदीर दिला सोडून त्या पाईपमध्ये नाही. उंदीरला काय केलं, इकडून वाकडं तिकडं कसं करत नाही का, उंदीर इकडून सोडून दिले, उंदराला जसं जसं रस्ता मिळेल तसं तसं निघालं, ते शेपटीला बांधलेलं वायर त्याच्याबरोबर तिकडून तसंच बाहेर निघालं. हे म्हणजे बाप आहे, आम्ही इंजिनियर म्हणून पण आमच्यापेक्षा मोठा इंजिनियर निघाला नाही, तसं वायर पलीकडे काढावं आम्हालाही कळत गेलं. म्हणजे ह्याची बुद्धी चांगली चालली गेली. म्हणजे कोणाची बुद्धी कशी असेल काही सांगता येत नाही कशामध्ये, पण म्हणता येत नाही कोणाला लहान नाही. म्हणून त्याला बाबा तू तुझ्या प्रश्नाचे उत्तर आम्ही नाही कडे देऊ शकत, तो असा आहे तू कुठंतरी एखाद्या मोठ्या महात्म्याकडे जा बाबा, कोणीतरी बघ तुला तुझ्या जिज्ञासेची शांती करणारा कोणी महात्मा असणार, कोणाकडे जा नाथ महाराजाला कळलं म्हणजे जाऊ दे अनुष्ठान करू आपण. गावामध्ये सूर्यनारायणाचं मंदिर, पैठणमध्ये सूर्यनारायणाचं मंदिर, त्या मंदिरामध्ये अनुष्ठान करायला बसलं. अन्न नाही पाणी नाही, आई वडील आजूबाजूला सांगितलं नाही. आजूबाजू बिचारी परेशान, नाथ कुठे गेला आमचा, नाथ कुठे गेला, नाथ एकूण एक लेकरू गडगंज संपत्ती, संपत्तीचा मालक ते, भरपूर संपत्ती होती त्यांना, श्रीमंत होते नाथ महाराज फारसे. ते लेकरू गायब, आई वडीलला आजूबाजूला रडायला. पण हे मात्र जे बसले तर कोणाला सांगितलं, कोणालाच कळते, व्यक्तीच बसले त्या, अन्न नाही पाणी नाही, सूर्यनारायणाचा धावा करताय सारखं. मला कोणतरी माझ्या जिज्ञासेची शांती करणारा एखादा महात्मा भेटावा, कोण महात्मा असेल तुम्हाला सांगा, अशी प्रार्थना करत होते. 1-2 दिवस गेले, ते अन्न पाण्याला त्यांची कासावीस स्थिती व्हायला लागली ना, भगवान सूर्यनारायणाला दया आली. सूर्यनारायणाला एक कार्ट मरून जाईल असं नाही, मग काय केलं, एका गोवळ्याचा वेश धारण केला सूर्यनारायणाने स्वतः. गोवळ्याचा वेश धारण करून त्याजवळ गेले, म्हणून बाबा जीव नको, पण मी दूध तरी पेच जाईल, दूध पेच जाईल, मी देत जाईल तुला दररोज दूध आणून, असं काही काळजी करू नको, काही द्यायचं घ्यायचं काही नाही, दुधाचं तूप पेच जाईल, दूध तरी पेच जाईल बाबा, तर मरशील बाळा, मग तेवढं दूध घ्यायचं. पण हे नेहमी अनुष्ठान करत राहिल्यामुळे एका दिवशी रात्री सूर्यनारायण परमात्मा प्रसन्न झाले. भगवान सूर्यनारायण एकदम लख प्रकाश प्रगट झाले तिथं, त्यांच्यासाठी रूप दाखवलं. आणि प्रगट झाल्यानंतर सांगितलं, बाळा तुझ्या जिज्ञासेची शांती करणारा एकच महात्मा आहे, देवगिरी गडावर राहतो बघ, त्यांचं नाव आहे जनार्दन स्वामी. त्यांच्याकडं जा, म्हणजे तुझ्या मनातल्या ज्या ज्या जिज्ञासा, तुझ्या मनात जे जे प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला तिथं मिळतील. इकडं तिकडं कुठं मिळणार नाही, तुझ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील ते फक्त तिथं. असं कळल्यानंतर आजोबाजीला कसं सांगणार, कसं जाऊ तिथे जाऊ देणार नाही, म्हणजे याच्यासाठी तसेच अर्ध्या रात्री तसेच उठले गेला, रस्ता धरला देवगिरी गडाचा, अंधारातच चालत सुटले नाही. कशाचं काम कशाचं काय, एकदा धुंद माणसाला लागली की माणूस मग मागचा पुढचा विचार करतो, धुंदीत असतो, त्याला भीती वाटत नाही, काही नाही काही नाही काय नाही, कशाचीच भीती नसते. धुंद होती. नाथ महाराज एवढेशी चिमुकले चालायला लागले. चालत 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 1-2 दिवसानंतर देवगिरी गडावर पोहोचले. विचारलं इथे जनार्दन स्वामी कुठे राहतात, त्यांनी सांगितलं. गेल्याबरोबर जनार्दन स्वामीला दंडवत प्रणाम केला. सांगितलं, गुरुदेव मी तुमच्याकडे आलो, माझ्या मनामध्ये खूप प्रश्नांचं काहूर माजलेलं आहे, पण माझ्या प्रश्नांचे उत्तर देणारे फक्त तुम्हीच एक आहात असं मला सूर्यनारायणाने सांगितलं, म्हणून मी तुमच्या चरणाजवळ आलो. कृपा करा, मला तुमच्या पायाजवळ जाऊ द्या. ते म्हणले, हे बघ तू आलास ठीक आहे, राहा माझ्याकडे सेवा कर, जर मला तुझ्या प्रश्नाचे उत्तर देता आले तर देईल, नाही तर नाही आलं तर मी तरी काय दुःख करू, जमलं तर देईल, राहा इथं सेवा करत राहा. करायचं बस राहायला लागले. आईला आजोबा आजीला काहीच सांगितलं नाही त्याने, बघ सेवा करत राहिला. सेवा करत असताना ते चुणूकदार लेकरून त्यांच्या लक्षात आलं जनार्दन स्वामींच्या, परीक्षा घेण्यासाठी म्हणून ती काय कोण असतात, पण म्हणले तू आता एक काम करत जाय, आपलं हे देवगिरी गडाचा जो एवढा मोठा हिशोब आहे
गड आहे, गडावर एवढं मोठं राज्य आहे, सगळं राज्य आपल्याकडे, त्या राज्याचा हिशोब करावा लागतो. हिशोब तू करत नाही, हिशोबाचं काम तुझ्याकडे. नाथ महाराजांकडे हिशोबाचं काम आहे. हिशोब करत असताना एके दिवशी एक पैसा सापडत नव्हता हिशोबात. दररोज हिशोब करायचा, म्हणजे जमा किती होते, खर्च किती झाले, शिल्लक किती राहिले, दररोजचा हिशोब नाही. जमा किती होते, खर्च किती झाला आणि शिल्लक किती राहिले, दररोजची दररोज करायचं त्याने. मग दुसऱ्या दिवशी दाखवायचं नाही, कोणाला स्वामींना दाखवायचं. एके दिवशी हिशोब करत बसले तर एक पैसा कुठंतरी गायब व्हायला, एक पैसा सापडला. एक पैसा कशात गेला, एक पैसा तर गेला पण त्याचा हिशोब नव्हता कशात गेला याचा. एक पैसा तर गेले नाही, एक पैसा कुठे गेला असं, एक पैसा कुठे गेला, एक पैसा कुठे गेला, अशा प्रकारचं त्याला म्हणजे त्या महात्म्याला चिंता लागली, नाथ महाराजांना चिंता लागली. एक पैसा तर काय, पुन्हा पहिल्यापासून हिशोब करायचं, पहिल्यापासून हिशोब करायचं, पुन्हा आणखीन ताळे बंद करायचे, पुन्हा एक पैसा कमीच. अरे रात्री बसले होते हिशोब करायला तर 10 वाजले, नंतर 11 वाजले, 12 वाजले. ते गस्त घालणारे जे असतात ना रात्री वॉचमॅन, 12 वाजता शिट्टी वाजवत आला तर नाथ महाराज जागेच, त्यांचा दिवा लागलेलाच होता. म्हणजे दिवा विजून झोपायचे, हिशोब झाला की पटकन. दिवा आणखीन लागलेलाच, आणखीन हिशोब संपला नाही का ह्यांचा, कसं विचारावं नाही का. मग ते आपलं वॉचमॅन आपल्या निघून जायचं. 2 वाजले, 3 वाजले, म्हणून नाथ महाराज आज काय म्हणले, अहो हिशोब करतो, एक पैशाचा हिशोब सापडत नाही, त्याच्यामुळे मी जरा प्रयत्न करायला. पुन्हा पुन्हा ताळे बंद, पुन्हा पुन्हा. एक पैशाचं नुकसान आपल्या संस्थांचं कसं काय होऊ द्यायचं, एक पैसा नुकसान व्हायला नाही असं कसं काय होऊ द्यायचं नाही. ते कुठेतरी सापडलं पाहिजे, कुठे गेला तो पैसा सापडला पाहिजे, हिशोब सापडला पाहिजे. रात्रभर लागले, 3 वाजले, 4 वाजता ते हिशोब सापडला. भाऊ एक पैशाचं कुठं गेला तो एक पैशाचा हिशोब सापडला. सापडला की इतका आनंद झाला, सापडला सापडला म्हणून नाचायला लागले. कोण, नाथ महाराज. सापडला सापडला सापडला. तेवढ्यामध्ये जनार्दन स्वामी जागे झाले होते. सकाळी लवकर उठायचे ते पहाटच जागे झाले होते. म्हणजे नाथा का नाचतोय नाथ, काय झालं गेलं, गेले विचारायला, नाथा काय झालं का नाचतोस. म्हणले गुरुदेव एक पैसा सापडत नव्हता, रात्रभर हिशोब करीत बसलो, हिशोबाला एक पैसा सापडत नव्हता, तो आता सापडला सकाळी, त्याच्यामुळे आनंद झाला, नाचायला लागला. आपल्या गडाचा एक पैसा नुकसान झाला असताना, ते एक पैसा कुठंतरी गेला असता तर नुकसान होतं ना ते, त्याच्यामुळं मी हिशोब करत बसलो, आता सकाळी हिशोब सापडला. तर त्यांनी तर पाठ थोपडली, म्हणजे शाबास, एका पैशासाठी रात्र जाऊन काढली शिड्या, एवढं काय गरज होती नाही ना. ते म्हणजे कसं तसं एवढं एक पैशाचं सुद्धा नुकसान नाही झालं पाहिजे ना. आपल्या संस्थांचं, आपलं संस्थान आहे त्याचं कसं नुकसान होऊ द्यायचं. जनार्दन स्वामीच्या लक्षात बसलं, म्हणजे लेकरू जबरदस्त नाही का, लक्षात बसलं. पुन्हा आणखीन एक परीक्षा घेतली, त्या परीक्षेमध्ये पास झाले की कामच झालं त्यांचं नाही का. काय झालं, एके दिवशी जनार्दन स्वामी आले, म्हणले नाथा मी हे जे तळघर आहे, तळघरामध्ये ध्यानाला बसायला, ध्यानाला मी बसल्यानंतर तू इथं दरवाज्यात बसायचं, कोणालाही येऊ द्यायचं नाही, कोणी आला तरी, कोणी 30 मार्क आला तरी येऊ द्यायचं नाही. बस मी ध्यानात बसलो, मी जेव्हा सुटेल तेव्हा सुटेल, मला कोणी उठवायचं नाही, कोणाला येऊ द्यायचं नाही मध्ये. हां, नाथ महाराज म्हणजे चालेल गुरुदेव, काय हरकत नाही. नाथ महाराज बसले तिथं राखून. मग तिथं काय राखून बसल्यानंतर गुरुजींची सेवा करायची. तिथं कसलं आनंद पाणी काय, तिथं काय बसले एकदम. तेवढ्यामध्ये काय झालं की 1 तास 2 तास झाले असेल जनार्दन स्वामींना ध्यानामध्ये बसलो. तेवढ्यामध्ये सेनापती धावत आला. सेनापती आरडतच आले, महाराज महाराज स्वामी कुठे आहेत, स्वामी कुठे आहेत, नाथ महाराज तुम्ही स्वामी कुठे आहेत सांगा. म्हणजे शांत बसा, स्वामी ध्यानात बसलेले. अहो नाही, फार महत्वाची गोष्ट म्हणजे काही नाही, ध्यानात बसले म्हणजे त्या उठवा, ते बाकीचं काही करू नका, ते उठवा नाही का. आता देवगिरीकडे गेला समजा नाही का, शत्रूच्या हातात, शत्रू जबरदस्त आहे आणि तो त्यानं सगळा गड आपला घेरून टाकलेला आहे, त्या गडाला घेरा टाकला आहे, शत्रू जबरदस्त आहे. जर स्वामी असले तरच शत्रू पळू शकतो, नाही तर मग बाकी शत्रू आपल्यावर हमला करेल, मग सगळा गड दुसऱ्याच्या स्वाधीन होईल. नाथ महाराज म्हणले तरी उठवायचं नाही. मग काय करायचं, जाऊ द्यायचं का गड, म्हणजे कसं जाईल गड, गड बघा जाईल, मी आहे ना, मी येतो तुमच्याबरोबर युद्ध करायला, मी आहे ना, कशाला घाबरता, तिथं कोणीतरी जबाबदार व्यक्ती बसवा, मी येतो युद्धाला. स्वतः चिलखत वगैरे घातला, टोप घातला, जिरे टोप वगैरे चिलखत घातला, हातामध्ये तलवार वगैरे घेतली, घोड्यावर बसले, सगळ्या सैनिकाला असं जबरदस्त चेतावणी दिली, कारण
जर आज आपण जर युद्ध करत असताना हरलो, समजा संपलं, समजा काही उपयोगाचं नाही, आज हारायचंच नाही, एकच करायचं फक्त. आपण जर समजा हारायचाच प्रसंग आला तर मरायचं, पण हारायचं नाही. मरण पत करायचं, पण हारलो म्हणून नाही घ्यायचं. एवढंच करायचं आपण फक्त, जिंकू किंवा मरू, या दोनच गोष्टी महत्त्वाच्या. असं सांगून जे त्या सगळ्या सैनिकांना यांनी जोर दिला, त्यांचा शब्दाचा परिणाम असा झाला की सगळे सैनिक एकदम पेटून उठले नाही का. आज काय व्हायचं ते होई नाही का, जीव गेला तरी चालेल पण आज मागं नाही हटायचं, असं प्रेरणा भेटली. जर जे युद्ध करायला लागले, युद्ध करत असताना ते समोरचं जे शत्रू सैन्य होतं ते तर घाबरलेच नाही का, घाबरून पळायलाच लागले नाही का, पळून गेले नाही, थांबलेच नाही. सगळं शत्रू सैन्य पळून परत लावलं नाही, काही मारले, काही पळून गेले. झालं. सेनापती एकदम खुश झाले, म्हणजे महाराज तुम्ही होतात म्हणून जमलं थांब, नाही तर आम्ही तर असं समजू लागलो होतं देवगिरीगड गेलाच आपला, नाही संपला. आणि हे झाल्यानंतर पुन्हा समजा मी केलंय असा अभिमान सुद्धा नव्हता. येऊन बसले आपलं मस्त तिथं त्याच जागेवर बसले. जा आता तुम्ही, दुसरा जो माणूस बसवला त्यांना तू जा, आता मी आहे इथं. मग स्वामी ध्यानातून उठल्यानंतर आपल्यासारखं असं तर मला महाराज तुम्ही ध्यानाला बसला, काय एवढं मोठं सैन्य आलं बाप्पा, मी होतो म्हणून जमलं ते, नाही तर आपला गेला होता देवगिरीगड गेला होता असं म्हणले असते ना. तसं काहीच नाही. मला अगरवत्ता करावे दास्य सकळ, गर्वच नाही त्याचा, मी केलं ह्याचा गर्व बिलकुल नाही. बसले तरी सेनापतीनं सांगितलं, सेनापती म्हणले भगवान गुरुदेव, आज जर नाथ नसते, तुम्ही ध्यानाला बसल्यानंतर परचक्र आलं होतं, शत्रू आले होते, शत्रूनं सगळा गड घेरला होता. जर नाथ महाराज नसते, त्याने जर युद्धामध्ये सहभाग घेतला नसता तर आज आपलं सगळं देवगिरीगड त्या शत्रूच्या हातात जात होता. नाथाने मात्र कमाल केली नाही का, जबरदस्त चेतावणी दिली सगळ्यांना, जबरदस्त प्रेरणा दिली. आणि त्या प्रेरणेमुळे सगळे सैनिक, आपले सैनिक असे तुटून पडले, म्हणून आपलं गड वाचला, आपलं राज्य वाचलं नाही तर वाचत नव्हतं. आज मात्र खूपच प्रेम निर्माण झालं नाही. जनार्दन स्वामी म्हणले काही असो का नसो, लेकरू जबरदस्त आहे नाही, हे जबरदस्त लेकरू आहे. ही गुरुची सेवा. गुरुची सेवा अशी केल्याचा परिणाम काय झाला, जनार्दन स्वामींना दर शुक्रवारी शूलिभंजन पर्वतावर भगवान दत्तात्रय प्रभू भेटायचे. दर शुक्रवारी एकटे जायचे ते भेटायला, कोणाला न्यायचे नाही समोर, एकांतात भेट व्हायची दोघांची, फक्त दत्तात्रय भगवान आणि जनार्दन स्वामी या दोघांची भेट व्हायची. शूलिभंजन पर्वत तिथून जवळच आहे देवगिरीगडापासून. तर आताही तो शूलिभंजन पर्वत आहे, तिथं तळ आहे, त्या तळ्याच्या आसपास जायचे, तिथं भेट व्हायची यांची. तर आज मात्र एकटे जात नव्हते. शुक्रवारचा दिवस मले नाथा आज माझ्या सोबत चालायचं तुला, तर कुठं जायचं काही विचारायचं नाही, कशाला जायचं काही विचारायचं नाही, फक्त मागं चाललं. गुरुजी पुढं, हे पाठीमागं नाही का, चाललेत आपलं पाठीमागं भगवंताचं चिंतन करत. गुरुजी म्हणजे साक्षात परमात्माचं अशा प्रकारचं ध्यान होतच नाही का. तिथं गेल्यानंतर शूलिभंजन पर्वतावर पोहोचले की तिकडून लगेच दत्तात्रय भगवान आले. दत्तात्रय भगवान ठरलेलंच वेळ होते, आले तिकडून. आल्याबरोबर पाहिला जनार्दन एकटा नाही आला, कोणीतरी बरोबर आणलंय. बरोबर आणलं म्हणजे की वेश पालटला. वेश काय केलंय का, मलंगाचा वेश केला. मलंग असतात ना, मलंग ते फकीर मलंग असतात ना, ते अशी कटोरी घेतल्या, अर्धा कटोरा त्यांच्या हातात असतो, ते हिरवं फिरवं काही बांधलेलं असतं, इकडं तिकडं असे कपडे लटकलेले असतात. असं ते मलंगाचा वेश धारण केला, घाणेरडे कपडे, एक कटोरा घेतलेला, असं मलंगाचा वेश भगवान दत्तात्रय प्रभूंनी धारण केला. आणि ते तिकडून मलंग आले की ह्याने जनार्दन स्वामी दंडवत प्रणाम केला. त्यांच्यासाठी थोडंच मलंग द्यायचे, एकनाथ महाराजाला दिसायलेत तसे, पण ते होते भगवान दत्तात्रय. भगवान दत्तात्रय समोरून आले म्हणून ह्याने दंडवत प्रणाम केला. दंडवत प्रणाम केला की बोले जनार्दन उठो, बहुत अच्छा हो गया, आ गए तुम. ते हिंदीतच बोलायला लागले. जनार्दन स्वामी एकनाथ महाराज म्हणतात तिचं भानगड काय नाही का, माझे स्वामी असे मलंगाला का दंडवत करताय, पण काहीतरी विशेष असलं पाहिजे. माझे गुरु असे साधारण नाहीत, त्यांनी ज्या दंडवत करतात त्याच्यात काहीतरी तिकडं विशेष आहे. मला मात्र ते कळत नाही, माझी बुद्धी कमी पडते असं समजू लागलं. माझ्या गुरुचं चुकतंय असं नाही म्हणले, मला माझी बुद्धी कुठंतरी कमी पडायली, मला लक्षात येईल नाही, काहीतरी चुकायलं माझ्याकडून. आणि मग काय झालं की त्यांनी ते मलंग जे होते म्हणजे भगवान दत्तात्रय, त्याने जनार्दन भूक लग गई, कुछ बनाओ. क्या बनाओगे, क्या बनाना है बोलिए. स्वामी जी बोलिए क्या बनाना है. बोले कुतिया का दूध निकालो, मेरे पास कुछ टुकड़े हैं.
उसमें कुतिया को दूध में भिगो करके खाएंगे. कुत्र्या होत्या, कुत्रे जसे असतात ना दत्तात्रय भगवंताच्या सोबत कुत्र्या काही होत्या, विलेल्या कुत्र्या म्हणा समजा नाही असं. कुत्रीचं दूध काढ. जनार्दन स्वामी गेले कटोरा घेऊन, त्यांनी कटोऱ्यामध्ये दूध काढलं कुत्रीचं. तिला शिळी का बरोबर नाही का कुत्रीचं दूध काढायला काढलं. ते ना लीला भगवंताची नाही का, त्यांची काय लीला. ते दूधही तसं दूध काढल्यानंतर मला ये लो इसमें डाल दो दूध में. थोडीतून अशा शिळ्या भाकरीचे तुकडे काढले, टाका म्हणले त्याच्यात. ते टाकले, भिजत दिले त्याला. भिजल्यानंतर दोघांनी बसून खाल्ले ते. कोणी? भगवान दत्तात्रयाने आणि जनार्दन स्वामी. खाल्ल्यानंतर ते कटोरा जे धुवायचा होता तो म्हणले दे दो इसको, हे धुई गेला जा. यांच्या हातात दिलं, नाथ महाराजांच्या हातात कटोरा धुण्यासाठी. कटोरा घेऊन गेले, पण म्हणले काय दिला काय मला काही कळत नाही का. माझे स्वामी साधारण नाही, ते फार सोळं सांभाळणारे. किंवा मलंगाच्या हातचं खाणार नाही, पण कुत्रीच्या दुधामध्ये नाही, काहीतरी वेगळंच काहीतरी. हे सगळं आगळं वेगळं काहीतरी आपल्या डोक्यात घुसणं काहीतरी, पण घडलंय ते मात्र फार वेगळंच आहे. हे कोणीतरी दुसरीच असलं पाहिजे. आपल्याला मलंग दिसायला, पण मलंग नाही ते. आणि हे सगळं दूध वगैरे सगळं हे आगळा वेगळाच प्रकार आहे. हा प्रसाद आहे. मग आता ते कटोरा धुतल्यानंतर तसं फेकून नाही द्यायचा. कटोरा असं धुतला व्यवस्थित, त्याच्यातलं जे तीर्थ आहे ते हातावर घेतलं आणि ते प्राशन केलं. नाथ महाराज करून टाकलं, टाकून नाही दिले. ते सगळं पिलं. पिल्यानंतर बुद्धी एकदम निर्मळ झाली नाही एकदम. आणि मग लक्षात आलं, अरे हे कोणीतरी महान महात्मा आहे. आणि तोपर्यंत इकडे दत्तात्रय भगवंतांना विचारलं होतं, जनार्दन कोण आणलं से बरोबर? ते म्हणजे माझा एक शिष्य एकनाथ, फार सुंदर, फार निष्ठावंत गुरुदेव. त्याचं तुम्हाला म्हणजे त्याला तुमचं दर्शन करून द्यायचं होतं म्हणून आणले त्याला. तुम्ही दर्शन द्या त्याला, त्याच्यावर कृपादृष्टी करा. मी आणले मुद्दाम त्याला नाही. असं का तू म्हणतोस तर हरकत नाही, देऊ त्याला दर्शन. नाथा जनार्दना तू म्हणतोस तर देऊ त्याला दर्शन, काय हरकत नाही. तेवढ्यामध्ये नाथ महाराज तिकडून आलेच होते. अंतकरण शुद्ध झालं होतं, प्रसाद खाल्ला होता गुरुदेवांचा. शुद्ध अंतकरण आले की लगेच पाहतात तर बापरे, 3 शिरे 6 हात, तया माझे दंडवत. साक्षात दत्तात्रय भगवान आणि आपले स्वामी बसलेले, लख प्रकाश पडलेला तेजस्वी असं दंडवत केला. दंडवत केल्यानंतर दत्तात्रय भगवंताने त्यांना जवळ घेतलं, कृपेचा हात त्यांच्या मस्तकावर ठेवला. जा बेटा, धन्य नाही का, धन्य झालं. आता सांगा, दत्तात्रय भगवान म्हणजे साक्षात भगवंतच आहेत ना, देवच आहेत. देवतयाचा अंकिला, कुणाचा अंकिला? ऐसा ज्याचा दृढ विश्वासू. गुरु परमात्मा परेशू, ऐसा ज्याचा दृढ विश्वासू. देवतयाचा अंकिला. नुसते दत्तात्रय भगवानच अंकिले झाले नाही, तर काय झालं की पुढे भगवान नाथरायांच्या घरी एक श्रीखंड्या म्हणून व्यक्ती आला नाही का. श्रीखंड्या, मला तुमची सेवा करायची, मला तुमची सेवा करायची. सेवा करायला जायला मग घरातले 16 ओळ्यातले दोन्ही कामं करायच्या. सकाळी ओवळ्यामध्ये सगळं झाडलोट करायचे, सगळं करायचं. सडा टाकायचा, झाडलोट करायचे. आणि 16 झाले की पाणी आणून द्यायचं. गिरजाबाईला स्वयंपाकात मदत करायची. 16मध्ये असताना स्वयंपाकात मदत करायची. कणिकच मळून द्यायची किंवा भाजी चिरून द्यायची, काय करायचं आणि मदत करायची. मोठा कार्यक्रम होता तिथं. नाथ महाराजांच्या घरी खूप हे असायचं, तिथं काम करायचं. तर हे कोण असतील? श्रीखंड्या भक्त. श्रीखंड्या म्हणायचं, जे सांगितलं ते काम सगळे करायचे नाही का. पाणी भरायचं स्वतः नाथ महाराजांच्या घरचं. पाणी भरायचं काम यांच्याकडेच होतं. 16तलं पाणी भरायचं नाही का, 16तलं थोडं पाणी भरायचं. मग काय झालं एकदा की द्वारकेमध्ये एक भक्त होता, तो दररोज अनुष्ठान करायचा. 12 वर्ष अनुष्ठान केलं त्याला भगवंताच्या प्राप्तीसाठी. आणि भगवंत काही भेटत नाही. तो रुसला एका दिवशी, भगवंताला भांडायला लागलं ध्यानामध्ये. देवा, का बरं माझं काय चुकलं? तुम्ही मला स्वप्नात सुद्धा दर्शन देत नाहीत. का माझं चुकलं? का मला दर्शन देत नाहीत? असं भांडू लागला. तेव्हा भगवंत त्याच्या स्वप्नात आले. सांगितलं, मी इथं नाहीच ना रे, तुला इथं कसं दर्शन देईन? तुला दर्शन घ्यायचं माझं स्वप्नात नाही, प्रत्यक्ष दर्शन मिळेल तुला. पण नाथ महाराजांच्या घरी यावं लागेल तुला. पैठणला एक एकनाथ महाराज राहतात, त्यांच्या घरी मी श्रीखंड्या नावं बघ माझं, तिथे भेटायला त्याला सांगितलं. मग हे 36 वर्ष झाले होते तोपर्यंत सेवा करून. आणि नंतर मग हे तिथे गेले. तिथे गेल्यानंतर नाथ महाराजांचं घर कोणते, नाथ महाराजांचं घर कोणते आले विचारत. ते म्हणे हे नाथ महाराजांचं घर विचारलं.
जाताना श्रीखंडालाच विचारतात नाथ महाराज कुठे आहे, ते तिकडून नाही श्रीखंडच नाही, म्हणजे ते चालेल भगवंत स्वतः श्रीखंडाच्या रूपामध्ये. नाथ महाराज कुठे म्हणजे तिकडं देवपूजा घरात, तिकडं जा. ठीक, देवपूजेच्या घरामध्ये गेले. देवपूजेच्या घरात गेल्यानंतर दंडवत केला. सांगितलं नाथ महाराज मी फार लांबून आलो हो, द्वारकेहून आलो. म्हणजे कसं काय आला? म्हणजे मला देवाने पाठवलं इथं. मी इतके दिवस अनुष्ठान केलं आणखी मला देव प्रसन्न झाले नव्हते म्हणून मी चिडलो देवा. तर देवानं सांगितलं मी इथं नाहीच, मी सध्या हल्ली मुक्काम माझं पैठणमध्ये नाथ महाराजांच्या घरी मी आहे. महाराज तुमच्या घरी कोणी श्रीखंड राहतात? मी श्रीखंडाच्या रूपात नाथ महाराजांच्या घरी असं मला देवानं सांगितलं. आणि मग नाथ महाराजांच्या पोटात पाय शिरले. म्हणजे बापरे, तरी म्हणतो एवढे सगळे कामं करणार आहे कसं देव आहे का साक्षात आहे? साक्षात भगवान परमात्मा द्वारिकाधीश भगवान श्रीकृष्ण माझ्या घरी पाणी भरत होते, सगळे कामं करत होते नाही का. झाडलोट करायचे, सडा टाकायचं, सगळं करायचं, पाणी भरायचं, काय काय कामं करायचे देवाने. श्रीखंड म्हणजे माझे भगवान परमात्मा आहेत. अरे बापरे. आणि मग धावतच हाका मला सुटले, श्रीखंड्या श्रीखंड्या कुठे तुम्ही नाही. श्रीखंड कुठे सापडतात लवकर? असं शोधायला गेलं लवकर सापडत नाहीत, असं मागं लागतात ना, असं शोधायला गेलं तर लवकर सापडत नाही. मग आले धावत धावत कुठून तरी. का भगवान असं का केलं? दंडवत प्रणाम केला. सांगितलं देवा असं का केलं? इतके दिवसपर्यंत तुम्ही माझ्या घरी सेवा करत राहिला आणि मी तुमचं म्हणजे काहीच करू शकलो नाही. काय असं एवढं का बरं मला पाप घडवलं? म्हणजे पाप नाही बाबा, अहो तुम्ही केलेली एवढी सेवा आहे ना, त्या सेवेचा मोबदला मला कसा चुकवा हेच कळत नव्हतं. एवढं ऋण झालं तुमचं माझ्या. गुरुची भक्ती केल्यामुळे एवढा परिणाम होतो. तेच सांगतात नाथ महाराज, स्वये संचला त्याचे घरा, देवतयाचा अंकिला स्वये संचला त्याचे घरा. देव त्याचा अंकित राहतो. कोणाचा? ज्याचा गुरुवर निष्ठा विश्वास आहे. कसा? गुरु परमात्मा परेशू ऐसा ज्याचा दृढ विश्वास. माझे गुरु म्हणजे परमात्मा आहे, माझे गुरु म्हणजे साक्षात परमेश्वर आहेत, अशा प्रकारचा ज्याचा विश्वास आहे त्याच्या घरी देव स्वतः नांदायला लागतात. देव त्याच्या घरी येतात आणि देव त्याच्या घरी सर्व कामं करू लागतात. अशा प्रकारचं सामर्थ्य सांगतात. देवतयाचा अंकिला स्वये संचला त्याचे घरा. म्हणून नाथराय सांगतात एका जनार्दने गुरुदेव येथे नाही बा संशय. एका जनार्दने नाथराय सांगतात गुरु म्हणजे देवच आहे, त्याच्यात संशय घेऊच नका. गुरु म्हणजे साक्षात देव आहे, त्याच्यात वाद नाही. अशा प्रकारानं गुरुविषयी ज्याची निष्ठा असते त्याचं जीवन धन्य आहे. गुरुविषयी निष्ठा असली पाहिजे म्हणून आपल्या इथं सुद्धा गुरुनिष्ठेतून हा कार्यक्रम नथुराम भगवानचा केला जातो. ते थोर गुरु असणारे, त्यांच्याविषयी असणारी गुरुनिष्ठा, त्या गुरुनिष्ठेच्या पोटी अशा प्रकारचे कार्यक्रम साजरे होतात. अशी गुरुनिष्ठा असायला पाहिजे. ते आहे ते खूप चांगलं आहे. जास्तीत जास्त गुरुनिष्ठा ठेवून आपण त्यांची चरणावर विश्वास ठेवून त्यांची भक्ती करत राहिलं तर देवसुद्धा आपल्याला अनायास भेटतात. देवाला भेटायला जायची गरज नाही, देव आपल्याला भेटायला अशी सामर्थ्य शक्ती आहे. म्हणून आपण गुरुभक्ती करावी, गुरुसेवा करावी, आपल्या जीवनाची धन्यता आहे. झालेली जी सेवा आहे ती गुरुदेवांच्या चरणी समर्पित करतो. आणि सेवेला विराम. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बजरंग बली की जय. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. सद्गुरु स्वामी दिव्यानंद गुरुजी महाराज की जय. नथुरामजी महाराज की जय. यानंतर कीर्तन होणार बरं का लगेच थोड्याच वेळात.